आणि उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी आता पैसाच नसल्याचं वास्तव समोर आले। त्यामुळे राज्यातील 4 ते 4.5 लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नवीन वर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 25 तारखेपर्यंत निधी उपलब्ध होतो। त्यानंतर 1 ते 5 तारखेपर्यंत पगार वितरित होतो। मात्र आता 27 तारीख उजाडली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही। कोरोना काळानंतर प्रत्येक महिन्याला बजेट येत आहे, अनुदान वितरित केले जाते, पण अनुदान वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी वेळ आहे ती या डिसेंबर महिन्यामध्ये आज 26 तारखेनंतर सुद्धा अनुदान प्राप्त झालेलं नाही। जर दर महिन्याला 20 तारखेला जर बजेट प्राप्त झालं तर सर्व प्रक्रिया पार होऊन शिक्षकाच्या खात्यावर 1 तारखेला वेतन जमा होईल, परंतु बजेटच उशीर आल्यामुळं आता इथून परत 8 दिवस तरी पगार लांबणीवर पडतील आणि त्याचा सर्व परिणाम शिक्षकांच्या इतर बाबीवर होणार आहे। मग राज्यातील शिक्षकांची आकडेवारी आणि पगाराची स्थिती कशी आपण ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राज्यात संख्या आहे 4.5 लाख। दरवर्षी पगारासाठी निधी असतो 68,000 कोटी रुपये। दरमहा लागणारा निधी आहे 5,500 कोटी रुपये। दरमहा पगाराची तारीख असते 1। आणि बघूया आदिती तटकरेंनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय। लाडकी बहीण योजनेचा परिणाम हा दुसऱ्या खात्यावर होणार नाही अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली। शिक्षकांचा पगार उशिरा होणार ही अफवा असल्याचं देखील तटकरेंनी स्पष्ट केलंय। अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही।